आता तुम्ही म्हणाल, मोदींना तर परदेशात नेहमीच पुरस्कार मिळतात. यात काही नवीन? पण थांबा, हा फक्त एक पुरस्कार नाहीये. हा आहे ऑर्डर ऑफ ओमान. ओमान देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान. 18 डिसेंबर 2025 मस्कतच्या अल बराक पॅलेसमध्ये ओमानचे सुलतान हेमद बिन तारिक यांनी मोदींना हा सन्मान प्रदान केलाय. मोदींच्या 10 ते 11 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मिळालेला तब्बल 29वा हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. पण मोदींनी हा पुरस्कार घेताना जे म्हटलं, ते जास्त महत्त्वाचं आहे. ते म्हणाले, "हा सन्मान माझ्यासाठी नाही, तर हा सन्मान भारताच्या 104 कोटी जनतेचा आहे." आता थोडा इतिहास बघू. ओमान आणि भारत यांचं नातं आजचं नाहीये. मस्कत ते मांडवी हे समुद्री नातं हजारो वर्ष जुनं आहे. आणि विशेष म्हणजे भारत आणि ओमानच्या राजनैतिक संबंधांना यावर्षी 70 वर्ष पूर्ण होत आहेत. याच निमित्ताने दोन्ही देशात CEAP इकॉनॉमिक पार्टनरशिप करारही झालाय. त्यामुळे आता ओमानमध्ये व्यापार करणं सोपं होईल. जगाला विश्वबंधू मानणाऱ्या भारतासाठी ही मोठी गोष्ट आहे. कारण हाच ऑर्डर ऑफ ओमान नेल्सन मंडेला आणि क्वीन एलिझाबेथ यांनाही मिळाला होता. आता या यादीत भारताचं नाव कोरलं गेलंय. तर मंडळी तुम्हाला काय वाटतं? मोदींच्या दौऱ्यामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणाला आणखी किती बळकटी मिळेल? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी सावली कट्टा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.